दलित साहित्याचं स्वरूप आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये एक दोन मुद्द्यांचा आपल्याला आज विचार करायचा आहे. दलित साहित्य एक आत्मशोध आहे असं म्हणतात. हे स्वरूपाचा एक मुद्दा आहे. आत्मशोध म्हणजे मी कोण आहे याच्या शोधात ही माणसं आहेत. भारतीय दलित समाजापुढील मूलभूत समस्या ज्या आहेत त्या स्वत्वाच्या प्रस्थापनेच्या आहेत असं म्हणतात. आणि अशा स्वत्व प्रस्थापनेसाठी पूरक ठरणारी जी सत्वशोधनाची समस्या आहे, ही समस्या दलितातल्या सृजनशील मनात जाणवत राहते आणि ती तीव्रतेने जाणवते असं म्हणतात. स्वत्वाची जी प्रस्थापना आहे, मी कोण आहे याचा जो शोध आहे, हा शोध जसा आत्मशोध म्हणजे मी कोण आहे याचा शोध आहे, ही जी स्वत्वाची जी जाणीव आहे किंवा स्वत्वाचा जो शोध आहे याचं निर्मिती करणं, याची प्रस्थापना करणं हे या लोकांना थोडंसं म्हणजे या ज्या भोगलेल्या लोकांना जिकिरीचं वाटतं आणि त्याचा शोध घेणं ही देखील अवघड गोष्ट ठरते. खरे तर सत्वशोधन ही स्वत्वाच्याच प्रस्थापनेची एक आद्य प्रक्रिया आहे. आणि दलित हा समाज असा समाज आहे की भारतीय समाजात आपलं एक न्यायस्थान असावं, आपला एक दर्जा असावा, याच्यासाठी तो समाज झगडत आहे, अहोरात्र झगडत आहे. पण असा झगडा करण्याची जी गरज आहे ही कुठून आली, केव्हा आली, कशी आली, ती कशी निर्माण झाली, हे जाणून घेण्यासाठी हा समाज धडपडत आहे. अन्याय, त्यांच्या जीवनात त्यांच्या वाट्याला आलेला अन्याय किंवा अर्थहीन जिन्याचं धनी ते बनवलं. त्यांना काहीही कवडीमोल किंमत दिल्या गेली. मग त्यांना वाटतं हे असं जगणं आपल्यावर का उडवल्या गेलं, याचा शोध घेण्यासाठी हे दलित मन आतुर आहे. ते म्हणतात मीच केवळ नाही, जो एक लिहितो, जो भोगलेला आहे, जो लिहितोय पुढे होऊन साहित्यिक म्हणून, तो म्हणतो मीच केवळ नव्हे तर आम्ही कोण होतो हे जाणून घेण्यास या लेखकाचं मन उत्सुक आहे. आणि म्हणून त्याला असं वाटतं की माझ्या या काळोख्या वर्तमानाची कूस कोणत्या ना कोणत्या आणि केव्हाच्या तरी भूतकाळात ती दडलेली, याचा वेध घेण्यासाठी दलित साहित्यातला साहित्यिक त्याचं मन अधीर झालेले. कोणत्या देशी, कोणत्या काळी, कोणते माझे पूर्वज आहेत, ते कसे जगलेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याचं मन तळमळत आहे. आणि या दलितत्वाचं जे मूळ आहे किंवा त्याचं जे कुळ आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचं मन तडफडत आहे. आणि मग हे दलित मन यातूनच सृजनशील बनतं, ते आत्माविष्कार करू लागतं. आत्माविष्कार म्हणजे मी जे जगलो, जे भोगलो ते मी लिहायला लागतो. स्वतःला जाचणाऱ्या, स्वतःला त्रास होत असलेल्या जगण्याला, त्या स्वतःच्या जाचणाऱ्या या जीवनाला तो प्रश्न करतो. आणि ह्याच प्रश्नाने त्याची सृजनशीलता, त्याचं साहित्य हे बाहेर येतं. त्यातूनच तुम्ही जर बघितलं असेल, दया पवारांचं बलुतय हे अशाच या वेदनेतून निर्माण झालेलं आहे. किंवा केशव मेश्रामांचं पोखरण आहे, किंवा माधव कोंडविलकरांचं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे, किंवा उदगीर या परिसरातलेच प्रई सोनकंबळे यांचं आठवणीचे पक्षी आहे, सुधाकर गायकवाड यांचं शूद्र आहे, दादासाहेब मोरे यांचं गबाळ आहे, भीमराव शास्त्रींचं बेरड आहे, तर अशोक पवार यांचं बिराड आहे. ह्या अशा साहित्यकृती अशाच आत्मशोधातून निर्माण झालेल्या आहेत. मी कोण आहे, माझं जगणं कसं आहे,
माझ्या भावंडांचं जगणं कसं होतं, आजच्या माझ्या वर्तमानाचं हे जे जगणं आहे त्याची पाळंमुळं कुठे आहेत पाठीमागे, हे असं जगणं आमच्यावर कसं काय लादल्या गेलं, कसं आमच्या वाट्याला आलं, हा सगळा जो शोध आहे का नाही, हा आत्मशोध घेण्याचा प्रयत्न हे साहित्य करतं. आणि असा आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केलेलं जे साहित्य कृती आहे ती दलित साहित्य कृती आहे. आणि म्हणून काही साहित्य कृतीची नावं मी तुम्हाला इथं सांगितली पहा. दलित साहित्याच्या संदर्भाने जर विचार केला तर दुसरा एक मुद्दा असा आहे की आत्मभानाची जागृती आहे. दलित साहित्यातून आत्मभानाची जागृती झालेली आहे. म्हणजेच दलित साहित्याला किंवा ते लिहिणारे जे लेखक आहेत दलित साहित्याचे, त्या साहित्यातून त्यांना एक आत्मभानाची जाणीव होते. ती जाणीव झालेली आपणाला देखील दिसते. दलित साहित्यिकाने जी साहित्य निर्मिती केली त्या साहित्यातून हे आत्मभान जाणवतं. आत्मभान याचा अर्थ असा आहे आपण इतरांसारखे आहोत ही जाणीव. पण नुसतं इतरांसारखे आहोत ही जाणीव नाही, तर इतरांच्या बरोबरीचे आहोत ही जाणीव आहे आत्मभान जागृतीची. मी आणि हे आम्ही सारखे आहोत, त्यांना वेगळं आणि आम्हाला वेगळं का, हा प्रश्न त्याला पडतो. इथलची वर्णाश्रम व्यवस्था असेल, इथलची जाती व्यवस्था असेल, आणि किंवा काही काही जन्मजात काही व्यवसाय असतील, यामुळे दलित माणसाला काय झालं होतं की आत्मभानच नव्हतं. शेकडो वर्षापासून, हजारो वर्षापासून पोटाला दोन झाड्या विणून देणं, बाजा विणून देणं, बाज तयार करून देणं, झाडू तयार करून देणं आणि दोन भाकरी एक भाकर हे खाण्यापुरतं त्याला जगायला मिळत होतं. त्याला ह्या आत्मभानाची जाणीव नव्हती. कशामुळे नव्हती तर वर्णाश्रम व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती या देशात, आणि परंपरेनं लादलेलं त्याच्या डोक्यावरचं तू हेच केलं पाहिजेस हे लादले पंजेनं, यामुळे या माणसाला आत्मभानच नव्हतं. मग महात्मा फुले उदयाला आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गौतम बुद्ध, या सगळ्यांच्या विचारामुळे दलित समाजाला, दलित माणसाला, दलित लेखकाला खऱ्या अर्थानं आत्मभान लाभलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि या सगळ्याचं जे प्रतिबिंब आहे आत्मभान लाभल्याचं, ते त्यांच्या साहित्यातून दिसून येतं. मी तुमच्या बरोबरीचा आहे, मी तुमच्यासारखा आहे, तुम्ही जसे जगता तसंच मला देखील जगण्याचा अधिकार आहे, हे आत्मभान आहे. ही त्याची आणि तुमची माझी एक दुसऱ्याची समतेच्या पातळीवरची जीवन प्रणाली असली पाहिजे, ही त्याची आत्मभानाची जाणीव आहे, ही जागृती आहे. आणि ही जागृती ह्या महापुरुषांच्या विचारामुळे त्याच्या डोक्यात आली, त्याच्या मनात आली, आणि मग त्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या आत्मभानाला जागृत करत या साहित्य निर्मितीच्या, म्हणजे दलित साहित्य निर्मिती झालेली आपल्याला दिसते. या सगळ्यांचं प्रतिबिंब म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असतील, गौतम बुद्धांचे विचार असतील, महात्मा फुलेंचे विचार असतील, या सगळ्यांच्या विचारांचं आणि आपण सारखे आहोत या जाणीवेचं, ह्या सगळ्यांचं प्रतिबिंब या दलित साहित्यातून दिसून येऊ लागलं. आणि म्हणून या आत्मभानातून दलित साहित्याची निर्मिती झालेली आहे. एखादा उपाशी पोटी राहून वेठबिगारीचं काम करतो, अहोरात्र काम करतो. हे काम करता करता जो बंधू माधवाचा कथानक आहे तो म्हणतो, कपाळी लिवल्याला कधी पुसल, आमच्या कपाळी लिवल्याला कधी पुसल. म्हणजे आमच्या कपाळावरच असं जणू लिहिलंय की तुम्ही असं वेठबिगारीचं अहोरात्र काम केलं पाहिजे. अशा शब्दामध्ये असे कथानायक आपल्या नशिबाला दोष देतात. पण या कथानायकाची जी पत्नी आहे ना, ती मात्र वेगळी आहे. ती मात्र या वेठबिगारी व्यवस्थेवर संतापते. ती स्वतःच्या नशिबाला बोल लावण्याच्या ऐवजी इथं ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेला बोल लावते. ज्या अस्पृश्यांनी वेगवेगळ्या गावाच्या रक्षणासाठी बलिदान दिलं, गावकुस बांधल्या जायचं, वेशीत ते थांबायचे, गाव सांभाळल्या जायचं,
आणि हे असं काही वेळेला चोर किंवा डाकू आले किंवा डाका पडत असायचा, त्यावेळेला झटापटीमध्ये अशा काही दलितांनी आपलं बलिदान दिलं गावाच्या सुरक्षेसाठी, रक्षणासाठी. त्याच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्या गावात काय केल्या जायचं? भंडारा केला जायचा. बघा, एखाद्या गावाचं दलितानं संरक्षण केलं, संरक्षण करता करता तो कामी आला, बलिदान दिल्या गेलं त्यानं, तर मग अशा वेळेला गावात भंडारा सुरू व्हायचा. जेवण, सगळ्या गावचं परू भंडारा. पण या भंडाऱ्यामध्ये देखील अस्पृश्यांना शेवटच्या पंक्तीला बसवल्या जायचं. उरलं सुरलं अन्न त्यांना दिलं जायचं. तेव्हा या गावकुसाच्या बाहेर राहणारी दलित वस्तीतली ही तरुण पोरं म्हणतात, द्यायचंच असेल आम्हाला तर पहिल्या पंक्तीत जेवण द्या, नाहीतर तुमचा भंडारा आम्हाला नको आहे. ही आत्मभानाची जाणीव आहे. असं म्हणून तो तरातरा निघून जातो तिथून. आणि अण्णाभाऊ साठे यांच्या थडकूबुवाची गोष्ट जी आहे ना, ह्या कथेतील ही तरुण पोरं, यांनाही वाटतं की आपण इतरांच्या बरोबरीचे आहोत, म्हणून ती जाणीव ते व्यक्त करतात. हे सगळं कथानक त्याच्यातलं. आता दलित साहित्यात प्रकट होणारं जे हे आत्मभान आहे, हे आत्मभान दलित साहित्याचं अधिकरण आहे. त्यांना ही पहिल्यांदा जाणीव झाली की मी आणि हे सारखेच आहोत दिसायला, वागायला, रीतीला. म्हणजे मी आणि हे सगळे नाकीडोळी सारखेच आहोत, पण त्यांचं जगणं वेगळं, आमचं वेगळं. कशासाठी? ही समतेच्या पातळीवरची वागणूक आम्हाला का नाही? याचं आत्मभान हे आधी त्यांना झालं. आणि ह्याच आत्मभानामुळे दलित साहित्यामध्ये आत्मशोध सुरू झाला. आपणही असे आहोत, मग आपणाला असंच का? आणि मग याच आत्मशोधातून त्यांनी आमच्यावर लादलेल्या, परंपरेनं वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून आमच्यावर लादलेल्या जगण्याला आम्ही आता नकार देतो, आम्ही विद्रोह करतो. आणि याच दोन वैशिष्ट्यावर हे साहित्य केंद्रीभूत असल्यामुळे दलित आत्मभानाकडे काहीसा दुर्लक्षित झालेला दिसतो, असं म्हणतात. नकार आणि विद्रोहामुळे ज्याचं माणूसपण पूर्णतः नाकारण्यात आलंय, त्याचं आत्मभान जागं करणं हे महत्वाचं कार्य आहे. आणि हे कार्य देखील दलित साहित्यानं केलं. म्हणून दलित साहित्य हे आत्मभान देतं, असं आपल्याला म्हणता येईल. या दोन मुद्द्यांचा विचार मी इथं तुम्हाला सांगितला.